दाखवणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले, विश्वरत्न बोधिसत्व राष्ट्रनिर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम तत्र मी माझा त्रिवार अभिवादन करते आणि इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझा मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम। हॅलो कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रम व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची अनेक शिखरे चढली आणि आपले नाव इतिहासात अजरामर करून ठेवले। बाबासाहेबांचे जीवन म्हणजे परोपकाराने व संघर्षाने भरलेले एक धगधगते अग्निकुंड आहे। ज्याप्रमाणे एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी घेतलेले शिक्षण, त्यांनी केलेले कार्य, त्यांनी जे भारतीयांसाठी केले, त्यांच्या त्या प्रत्येक कार्यात माता रमाईंनी त्यांना हिमालयासारखी साथ दिली। अखंड एका हिमालयासारखी सावली बनवून बाबासाहेबांना त्यांनी साथ दिली। जर माता रमाईंनी बाबासाहेबांना साथ दिली नसती तर कदाचित बाबासाहेब यशाची ही शिखरे चढले नसते असे म्हणण्यास हरकत नाही। ज्यावेळी बाबासाहेब परदेशात शिकण्यासाठी गेले होते 1913 ते 1916 अमेरिकेत आणि 1916 ते 1917 इंग्लंडमध्ये, तर हा 4 वर्षाचा काळ माता रमाईंसाठी सत्व परीक्षा देण्यासारखा होता। बाबारामजींचे निधन झाले होते, त्यामुळे त्यांची येणारी पेन्शन 50 रुपये ही बंद झाली होती। तर बाबासाहेब परदेशात शिकत होते। खाणारी 6 तोंड होती, करायचं तरी काय। तर बाबासाहेब तिथून त्यांना काटकसर करून किंबहुना अर्धी पोटी राहून स्कॉलरशिप मधील 50 रुपये पाठवत असत प्रति महिन्याला। तर यशवंत हा नेहमी आजारी असायचा। माझी माता रमाई पहाटे उठायची, त्यांच्याबरोबर मुकुंद असायचा। माझी माता रमाई पहाटे उठायची, दादर चौपाटीवर जायची, शेण गोळा करायची, त्याच्या गवऱ्या थापायच्या आणि त्या विकायच्या आणि एका ओळखीच्या माणसाच्या नजरेत चुकून ती घरी यायची। का यायची? तर एका बॅरिस्टरची पत्नी 18 ठिकड्याचं लुगडं नेसून शेण वेचते हे माझ्या माता रमाईला मान्य नव्हता। माझी माता स्वाभिमानी होती, तिला तिच्या बाबासाहेबांच्या नावाला तिला तिच्या पतीच्या नावाला डाग लागलेला मान्य नव्हता मान्य, म्हणून तिनं 18 ठिकड्याचं लुगडं नेसून सुद्धा तिनं शेण वेचलं आणि अख्ख्या गावात ताठ मानेनं जगली, पण कुणाच्या पुढे तिनं हात पसरले नाही। खाणारी 6 तोंड होती घरात। कल्पना करा, 6 जणांनी 2 भाकऱ्या कशा खाल्ल्या असतील? अर्धी भाकरी मुकुंद आणि यशवंतला द्यायची आणि चटकोर भाजी भाकरी ह्या चौघांनी खाऊन तांब्याभर पाणी पिऊन दिवस काढले। कुणामुळं? तर तुमच्यामुळं आणि माझ्यामुळं। का हो? कारण आपले आयुष्य पुढे सुवर्णमय व्हावे म्हणून। आमच्या उद्ध्वस्त आयुष्याला सुवर्णमय जीवनाचा आकार देण्यासाठी आजन्म चंदनासारख्या झिजणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची युग प्रेरणा, करोडो दीनदलितांची माऊली, जिला हिमालयाने शतदा साष्टांग नमस्कार करावा एवढी वात्सल एवढी उंची आणि जिच्या पायावर ह्या समुद्राने लोळण घ्यावी एवढी अथांग हृदयाची करुणा, ती म्हणजे माझी माता रमाई। ती म्हणजे माझ्या बाबासाहेबांची सावली, माझी माऊली माता रमाई होय। डोळ्यात युगवाकुळ वात्सल्य ओठात करुणीची करुण ओवी, पत्रात दुःखाचे धगधगते निखारे। सुख त्यांना लाभलं पण फक्त एका क्षणासाठी। आयुष्यभर त्यांनी दुःखातच दिवस काढले। पदरात दुःखाचे धगधगते निखारे आणि हृदयात सतत निशब्द होंदके घेऊन त्यागमय आयुष्याची अंगाई गात असलेली म्हणजे माझी माता रमाई। अरे त्याग काय असतो माता रमाईंना विचारा। आपण म्हणतो मी ह्या घरासाठी त्याग केला, हे केलं ते केलं। अरे त्याग काय असतं ते माता रमाईंना विचारा, गमावणं काय असतं ते त्यांना विचारा। या भारतासाठी, या भारतीयांसाठी आपल्या संसार सुखाचा त्याग केला त्यांनी। बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आपल्या पतीला प्रोत्साहन देणारी, अरे एवढंच नाही तर आपल्या 4 पोटच्या गोळ्यांना मुठभेटी देणारी आणि एवढं होऊन सुद्धा एका चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणारी या पृथ्वी तलावरील एकमेव स्त्री म्हणजे कोण असं? तर ती करुणेचा महासागर माझी माता रमाई होय। एका आईच्या समोर, ऐकून घ्या, एका आईच्या समोर जर तिच्या लेकराला जर ठेस लागली आणि त्या लेकराच्या डोळ्यात जर 2 अश्रू गळले तर त्या आईचं काळीज तुटतं, कारण माझ्या लेकराला ठेस लागली त्याच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणून। अरे माझ्या माता रमाईनं 4 पोटच्या गोळ्यांना तिच्या मुठ माझी दिली,
ऐकायला असं वाटतं वाईट झालं, खूप वाईट झालं, पण समजून कोण घेत नाही. म्हणणारे खूप असतात पण जाणणारे कोण नसतात. अरे ज्यावेळेस तिचे चार ज्यावेळेस मुले हे झाले, मरण पावले, त्यातल्या 2 लेकरा ज्यावेळेस मरण पावली त्यावेळेस बाबासाहेब ह्या देशात सुद्धा नव्हते. काय केलं असेल त्या मातेनं? शेवटच्या मुलाला तर कफन सुद्धा भेटलं नाही तर तिनं तिच्या साडीचा पदर फाडला आणि तिच्या अंगावर ओढून टाकलं. म्हणून गेले, गांधीची होती कस्तुरबा, नेहरूची होती कमलाई, नेहरूची होती कमलाई. अरे पण लाखात नाही तर करोडात होती माझ्या भीमाची रमाई. होती का नव्हती? हा, लाखात नाही तर करोडात होती माझ्या भीमाची रमाई. अरे रमेश, गंगाधर, इंदू, राजरत्न हे तिचे 4 मुले वारले, मरण पावले. तिच्या 4 मुलांच्या चितेच्या वनव्यात, नीट ऐकून घ्या वाक्य, तिच्या 4 मुलांच्या चितेच्या वनव्यात माझ्या माता रमाईचं काळीज जळत होतं की फक्त या भारतीयांसाठी, त्यांचं भविष्य उजवण्यासाठी, तुमचं भविष्य उजवण्यासाठी, माझं भविष्य उजवण्यासाठी तिचं काळीज ते 4 चितेच्या वनव्यात ते जळत होतं. तरीच का तिनं कधी बाबासाहेबांसमोर शब्द केला नाही की तुमच्यामुळे माझी 4 मुलं गेली म्हणून. ती म्हणली असू द्या, आपली 4 मुलं गेली, भारतीय कुणाचे आपले, त्यांच्यासाठी करा, त्यांच्यासाठी सगळं, मी तुमच्या पाठीशी आहे म्हटली का नाही? तरी सुद्धा आज म्हणते काही जण आपल्या समोर असेच सहज बोलून जाते.